हे एवढे मुद्दे आम्ही काढलेले आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयाने 26 एप्रिल 2024 रोजी दिलेल्या निकालामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांना ईव्हीएमची बर्न्ट मेमरी मायक्रो कंट्रोलरची तपासणी करण्याचा अधिकार आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. कलेक्टर म्हणतात आम्ही करू देणार नाही. मुद्दा क्रमांक 1 मधील तरतुदीनुसार ईव्हीएमची बर्न्ट मेमरी मायक्रो कंट्रोलर तपासणी करण्याची कोणतीच तरतूद प्रेझेंटेशन मध्ये आढळून आली नाही. उलट पक्षी ईव्हीएम मधील मतदानाच्या काळात टाकलेली मतं काढून टाकेल. नवीन मॉकपोल या निकालाच्या पडताळणीला ईव्हीएमची बर्न्ट मशिनरी मायक्रो कंट्रोलर तपासणी म्हणण्यात आले आहे. तर मायक्रो कंट्रोलर आणि बर्न्ट मेमरी ही तशीच ठेवायला पाहिजे होती. ती संपूर्ण वॉशआउट केली आहे. आणि समजा आता बघा मुद्दा क्रमांक 1 आणि 2 नुसार ईव्हीएमची बर्न्ट मेमरी मायक्रो कंट्रोलर तपासणी जसे की कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट युनिट मधील मेमरी चिप आणि लायबल मेमरी सॉफ्टवेअर कोड सेव्ह केलेली मतं आणि कोणत्याही प्रकारची अनियमितता तपासण्यात येणार नाही. मग तपासतात कशाला? ह्या जर सगळ्या बाबी तुम्ही तपासणार नाही तर मग तपासता कशाला? सांगा ना, आम्हाला तपासायच्याच नाही.